आपण स्वतः एक कलाकार आहोत आणि आपल्यावरही तितकीच मोठी जबाबदारी आहे की तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन तुमचं दिलं पाहिजे बोलण्याव्यतिरिक्त. म्हणलं धाडस म्हणजे काय आहे? तर तो म्हणला की लावणी करशील महाराजांवर? माझ्या राजाला शिवबाला मानाचा मुजरा करते. ती एक ओळच सगळं काही सांगून जाते. मी लहानपणापासून ना मला लावणी हा गीतप्रकार प्रचंड आवडतो. मी कित्या लावण्या गायल्यात, म्हणजे रंगमंचावरही गायल्यात आणि प्लेबॅक सिंगर म्हणूनही गायल्यात. ते दिसतंय सोपं, खूप अवघड आहे. दिसतंय तसं नाहीये ते. ते आई खूप अवघड डान्स करते तो, मला नाही येणार आता. गोड तिची रिॲक्शन होती. स्वराज्याचं तोरण जान बांधियल, नाव तयाच मनात मी गोंदियल. युगायुगाच गिऱ्हाण बाई सोडिवला, मायभूमीच पांगतयान फेडियला. रूप तयाच बघताना ग, गुणराजाच गाताना ग, मनास येते भरते माझ्या राजाला शिवबाला मानाचा मुजरा करते. माझ्या राजाला शिवबाला मानाचा मुजरा करते. आपल्या सुरेल आवाजाने कायमच जी आपली मनं जिंकते ती तितकीच सुंदर दिसणारी आपली सुंदर गायिका सावनी रवींद्र, राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका आज आपल्या सोबत आहे नवशक्तीच्या या स्टुडिओत. आणि सावनी, खूप मनापासून तुझं स्वागत आहे. नमस्कार. खूप छान वाटतंय आणि खरंच खूप छान वाटलं. तू आज खास वेळात वेळ काढून आलेली आहेस. मला माहिती आहे तू सध्या किती बिझी आहेस. आणि 2026ला मला असं वाटतं की तू अतिशय सुंदर आणि एक वेगळीच भेट दिलेली आहेस तुझ्या चाहत्यांना. म्हणजे तुझी गाणी ही तितकीच अप्रतिम असतात आणि तू नवीन नवीन काहीतरी भेट आणतच असतेस. आणि या वेळेला मात्र एक खूपच वेगळी भेट तू देतेस, ते म्हणजे थेट छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणारा मुजरा, ती लावणी. कमाल. प्लीज त्याबद्दल सांग. थँक्यू. निलिमा, मला आज तुझ्याशी गप्पा मारताना खरंच खूप छान वाटतंय. कारण तू अशा काही लोकांपैकी एक आहेस जिने माझा सगळा प्रवास जवळनं अनुभवला आहे. छान आहे. आणि तू त्याचा एक भाग आहेस. सो आज तुझ्याशी गप्पा मारताना खूप मजा येणार आहे. आय एम व्हेरी थ्रिल्ड अबाउट इट. आणि आता आपण ज्या विषयी बोलायला सुरुवात केली तो इतका आदराचा आणि सन्मानाचा विषय आहे. आणि दुर्दैवाने लावणी ह्या गीत प्रकारात महाराजांविषयी काहीच मांडलं गेलं नव्हतं. म्हणजे आपण छत्रपतींचं गुणगान विविध माध्यमातून ऐकलेलं आहे. पोवाडा आहे, गोंधळ आहे, बाकी लोकसंगीतातले अनेक गीतप्रकार आहेत ज्याच्यामध्ये महाराजांचं वर्णन आहे, त्यांचा महिमा सांगितलेला आहे. पण दुर्दैवाने लावणी ह्या गीतप्रकाराकडे खूप वेगळ्या नजरेने आजपर्यंत लोक बघत आलेले आहेत. किंवा फक्त शृंगार रस किंवा फक्त त्याच्यामध्ये अदाकारी आहे असंच एक लावणीला एक छाप दिली गेली आहे. किंवा थोडंसं काही प्रमाणात गेल्या काही वर्षात तर त्याचं थोडंसं उथळ स्वरूपही आपण बघितलं. म्हणजे त्याचं जे आपलं पारंपरिक घरंदाज रूप आहे तेही आपण कालानुरूप बदलताना बघितलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी एक कलाकार म्हणून गेले अनेक वर्ष मी ॲब्झॉर्ब करत होते. आणि असं वाटलं की आपण फक्त त्या टीकाकारांपैकी एक न बनता की हां काय चाललं आहे सध्या, काही चांगलं घडत नाही आहे. आपण स्वतः एक कलाकार आहोत आणि आपल्यावरही तितकीच मोठी जबाबदारी आहे की तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन तुमचं दिलं पाहिजे बोलण्याव्यतिरिक्त. आणि असा खूप दिवस डोक्यात विचार चालू होता की महाराजांचं गुणगान गाणारं स्त्रीप्रधान काही घडलं नव्हतं अनेक वर्षात, असंही होतं. म्हणजे तोही एक विचार होता की छत्रपतींचं गाणं म्हणलं की फक्त ढोल ताशे, अग्रेसिव्ह गाणी, मेल व्हॉइस आणि ते अग्रेशनच फक्त दिसत आलंय आजपर्यंत. पण एक स्त्री सुलभ बाजू त्याची किंवा स्त्रीच्या मनात महाराजांविषयीचा काय आदर आहे किंवा ती जेव्हा महाराजांना मानवंदना देईल तेव्हा ते कुठल्या प्रकारे देईल. सो लावणी हा विचारच नव्हता डोक्यात, अगदीच नव्हता. माझा मेन थॉट असा होता की मला महाराजांना ट्रिब्यूट
ट्रिब्यूट देण्याचं काहीतरी एक गाणं करायचं आहे छान. कारण त्याचं रिझनही असं होतं की रेकॉर्ड लेबलची सुरुवात करणार होते. हो, त्याही विषयी सांग. सो सावनी रेकॉर्ड्स ह्या रेकॉर्ड लेबलची सुरुवात करताना आजपर्यंत डिवोशनल गाणी मी खूप गायली आहेत. स्वामींची मी भक्त आहे, स्वामींचीही अनेक गाणी माझ्याकडनं गाऊन घेतली आहेत त्यांनी. पण जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि माझंही दैवत आहे अर्थातच, त्या छत्रपतींचं काही माझ्याकडनं गाऊन झालं नव्हतं. आणि ती एक प्रेरणा त्यांची घेऊन मनातच मी विजय नारायण गवंडे, हा जो माझा मित्र आहे संगीतकार, सध्याचा आघाडीचा संगीतकार आहे, त्याला फोन केला. ह्याच्या आधी आम्ही उदो अंबाबाईचं हे गाणं केलं होतं एकत्र. तेही खूप गाजलं. ते एक वेगळ्या प्रकारचा तो गोंधळ होता. सेम टीम होती आमची आणि म्हणजे ते कोइन्सिडेंटली घडत गेल्या ह्या गोष्टी. म्हणजे इट वॉज नॉट प्लॅन्ड की आम्ही सेम टीम परत एकत्र येऊ. विजयला फोन केला आणि सांगितलं की मला महाराजांचं काहीतरी गायचं आहे, खूप मनापासून इच्छा आहे आणि जर मी रेकॉर्ड लेवल लॉन्च करते तर मला त्यांचा आशीर्वाद घेऊन मला पुढे जायचं आहे ह्या प्रवासात. तर तो म्हणला, थॉट खूपच छान आहे सावनी, पण तू काहीतरी वेगळं करावंस असं मला वाटतं. तर मी म्हणलं अरे हो, वेगळं म्हणजे ठीक आहे, पण काय? तर तो म्हणला की वैभव देशमुखशी माझी बरेच दिवस चर्चा चालली आहे आणि आमच्या डोक्यात एक विषय आहे, पण तो कोण करेल किंवा कुठल्या चित्रपटासाठीही आम्ही तो कधी विचार त्याचा केला नाही किंवा कुणाला ती आयडिया शेअर केली नाही आहे. पण तू आत्ता ज्या तळमळीने बोलतेस तर तू असं वाटतंय की तू ते धाडस करू शकतेस. म्हटलं धाडस म्हणजे काय आहे? तर तो म्हणला की लावणी करशील महाराजांवर. म्हटलं बापरे, हा खूपच सेन्सिटिव्ह आणि खूप सन्मानाचा विषय आहे, तर तो तितक्याच डिग्निटीनी प्रेझेंट झाला पाहिजे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा काही मेसेज नाही किंवा अनादर नाही झाला पाहिजे माझ्याकडनं, आणि जो होणारच नाही अर्थात. पण त्यामुळे हे खरंच एका अर्थी धाडसच होतं. तो म्हणला की असं आजपर्यंत तरी मी तरी ऐकली नाही आहे लावणी किंवा बघितली नाही आहे, तर आपण रिसर्च करूया. आपण उगाच हवेत बाण नको मारायला, आपण छान स्टेप बाय स्टेप व्यवस्थित त्याच्याविषयी अभ्यास करूयात आणि का घडली नाही ह्याचाही विचार करूयात. हो, आणि तू स्वतः किंवा घडली असेल. छान अगदी म्हणजे शास्त्रीय संगीतापासून संगीताच्या अनेक प्रकारांचा अभ्यास केलेली गायिका आहेस, त्यामुळे मला माहितीये की तू जर कुठलं गाणं समोर आणतेस तर ते एका जबाबदारीने अगदीच समोर आणतेस. बरोबर. सो तो अभ्यास करायला सुरुवात केली. मग गणेश चंदन शिवे सरांना मी फोन केला. त्यांच्याकडनं बरीच माहिती मिळाली ते तर की लोककलेचे मोठे अगदी की कधी उगम झाला लावणीचा. मग महाराजांच्या काळात अर्थातच लावणी सादर केली नव्हती कुणीच. मग म्हणजे मला मेन असं होतं की ठीक आहे, गाणं क्रिएट करण्यापर्यंत ठीक आहे, पण ते पिक्चराईज कसं करू, ते मांडू कसं, कारण खूप अवघड आहे हे मांडणं. तर हे सगळं केलं. त्याच्यानंतर विजय म्हणला, ऐक ना, तू ते पिक्चरायझेशन वगैरे राहू दे, ते नंतर बघू आपण, आधी आपण क्रिएट तर करू, कसं घडतंय बघू, आधी आपल्यालाच आवडतंय का ते बघू. सो ती प्रोसेस खूप जास्ती इंटरेस्टिंग होती. आम्ही खूप ब्रेनस्टॉर्म केलं. ह्याचं संपूर्ण श्रेय मी नेहमीच, ऑडिओचं संपूर्ण श्रेय मी विजय गवंडे आणि वैभव देशमुख. वैभवच्या डोक्यात जो थॉट आला त्यांनी इतकं सुंदर, म्हणजे त्याच्या डोक्यात हा थॉट ऑलरेडी होता की माझ्या राजाला शिवबाला मानाचा मुजरा करते, ही एक ओळच सगळं काही सांगून जाते आणि काही जास्ती त्याच्यात म्हणजे मांडण्यासारखं नाहीच आहे, आणि म्हणलं तर खूप आहे असंही आहे. तो विषयच इतका प्रधान आहे. तर तसं ते घडत गेलं. वैभव देशमुखनी फार सुंदर लिहिलं आणि मला वाटतं इंडिपेंडंट म्युझिकची पण ही एक जादू आहे किंवा तो फ्रीडम जो इंडिपेंडन्स नावातच आहे, ते स्वातंत्र्य आहे की आपल्याला हवं तसं आपण करू शकतो, ज्याच्या मागे कुठल्याही प्रकारच्या प्रोड्युसरचा तगादा नसतो किंवा काही बाकीचे काही एलिमेंट्स नसतात की हे सेल कसं करायचं, ह्याची सेलिंग व्हॅल्यू काय आहे, किंवा प्रोडक्शन म्हणून ह्याच्याकडे जास्ती बघितलं जात नाही. जेव्हा कलाकार हा निर्माता असतो तेव्हा फक्त त्याच्याकडे कलेच्या पर्स्पेक्टिव्हनी बघितलं जातं, आणि इंडिपेंडंट म्युझिकमध्ये तो पूर्ण फ्रीडमही मिळतो कलाकाराला. सो त्यामुळे तो एक महत्त्वाचा फॅक्टर असल्यामुळे आम्ही स्वैर, आम्हाला जे वाटलं, जे आपल्या संस्कृतीला धरून आहे, जिथे महाराजांचा आदर आपण मांडू शकतो महाराजांप्रतीचा, ते सगळं डोक्यात धरून त्याचा ऑडिओ पूर्ण झाला. आता मेन प्रसंग होता, पेच प्रसंग की ऑडिओ तर झाला, आता व्हिडिओचं काय करायचं. सो आमचा मित्र आहे हेमंतस्य, जो अत्यंत प्रतिभावान आहे. तो प्रचंड विविध गोष्टी करतो. म्हणजे तो लिरिक रायटर आहे, तो डिरेक्टर आहे, तो ॲक्टर आहे. जो व्हिडिओमध्ये ज्यांनी शाहिराची भूमिका केली तो हेमंत. तर तोही पहिल्यापासून ह्या टीममध्ये इन्वॉल्ड होताच. त्याला विचारलं,
मग आशिष पाटीलला मी विचारलं तू आजपर्यंत अशा प्रकारची लावणी कधी कोरिओग्राफ केली आहेस का, कारण आमच्या दृष्टीने तोही एक ज्ञानी आहे, यातला अनुभवी अगदी. व्यक्ती लावणी आहे. किंग आपला लावणी आशिष पाटील, किंग. सो त्याला विचारलं, तो म्हणला सावनी मी असं केलंच नाहीये कधी आयुष्यात, मी बघितलंही नाहीये, आपण हे करूया. म्हणलं ठीक आहे आपण हे करूया, कुठल्या ऍक्टरला विचारायचं. तो म्हणला नाही आपण हे करूया आणि तू हे कर. अरे आशिष, गाण्यापर्यंत ठीक होतं, माझ्या आयुष्यात माझा नवरा एक आशिष आहे माझ्या बरोबर, त्याचाही आशिष माझ्या बरोबर आहे. आता हा दुसरा आशिष येऊन मला काहीतरी रिस्की काहीतरी करायला सांगतोय. तो म्हणला नाही सावनी, ह्याच्या मागे मी खूप डीप विचार केलाय, तू एक गोष्ट लक्षात घे की तू लावणी नर्तिका नाहीयेस. मी म्हणलं हा मी तुला तेच सांगते, मी लावणी नर्तिका नाहीये, मला अवघड जाईल. तो म्हणला नाही हा प्लस पॉइंट आहे, कारण तू जे काही करशील ते गायिका म्हणून करशील. सो तुझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा गायिकेचा असल्यामुळे तुझ्याकडनं एकतर अंगविक्षेप होणार नाहीत, तुझ्याकडनं कुठल्याही प्रकारची प्रतारणा होणार नाही विषयाची. तू जे करशील ते म्हणजे कारण त्या लावणीच्या ज्या लकबी आहेत किंवा ते जे हावभाव आहेत ते माझ्यात इनहेरिटेंटली नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ते अनलन करणं अवघड झालं असतं. जर मी नर्तिका असते तर आजपर्यंत शृंगार रसाचा हे करून नॅचरली लोकांचीही तुमच्याकडे बघण्याची तशी इमेज असू शकते. तर तो म्हणला की वी आर सेफ, आणि तू अभ्यास म्हणून जयश्रीबाई गडकरांना फॉलो कर. त्यांनी त्या एक लेजंड आहेत, त्या स्वतः त्या नृत्य करायच्या का तर हो करायच्या, पण ते लिमिटेड होतं. त्यांचे हावभाव, त्यांचे एक्सप्रेशन्स हे जास्ती त्या गाण्याला पुढे न्यायचे किंवा मांडायचे गाणं. तर ते गाणं सांगणं जे आहे हां, तर ते मला तुझ्याकडनं अपेक्षित आहे, मला तुझ्याकडनं डान्स अपेक्षितच नाहीये. हे जेव्हा आशिषनी सांगितलं तेव्हा मी रिलॅक्स झाले आणि की आपण करू शकतो. पण तोही खूप अवघड प्रवास होता, कारण नाही म्हणायला लावणी होतीच ती, म्हणजे लावणीच्या स्टेप्स होत्या. जरी शृंगार रस नसला तरी तो एक लावणीचा एक जो गाभा आहे, जो साचा आहे, तो तर मांडायचाच होता. आशिष पाटीलकडे क्लासेस सुरू झाले का? सुरू झाले, म्हणजे माझी इच्छा खूप होती, पण ते शेवटी आलं गणित 2 दिवसावर. आम्ही लिटरली 2 दिवसाच्या प्रॅक्टिसवर तिसऱ्या दिवशी आम्ही हे पुण्यात टिळक स्मारक वाटत नाहीये सावनी, कारण खरंच म्हणजे मी तुला मागेही अनेकदा म्हणलं की एकतर तुझ्यात ते ऍक्टिंग टॅलेंट पण आहेच, तुझा स्क्रीन प्रेझेन्स अतिशय सुंदर आहे, तू ऍक्टिंगचाही विचार आणखी पुढे करावास हेही आम्ही अनेक तुझे चाहतेही म्हणतात. पण डान्सचं हे एक वेगळंच अंग आहे तुझ्यात आणि ते आम्हाला जाणवलं. आणि खरंच ते गाणं अतिशय सुंदर झालेलं आहे, म्हणजे पाहताना ते कुठेच तू म्हणतेस तसं ती शालीनता तू जपली आहेस, ती तुझ्यातही आहे आणि म्हणून ती त्या परफॉर्मन्स मध्येही दिसते. आणि मग ते कसं 2 दिवसात ते उभं राहिलं. हो, मग आशिषला म्हटलं की अरे तू कोरिओग्राफ कर आणि मला शिकव, मी महिनाभर प्रॅक्टिस करेन. तो म्हणला हे महिनाभर वगैरे मी तुला प्रॅक्टिस नाही देणार. म्हटलं अरे बरं, एक तर मार्च महिन्यात आमचे सगळ्यांचेच खूप कार्यक्रम होते, बरंच आमच्या डेट्स काही मॅच झाल्या नाही शेवटपर्यंत, आणि असं शूट येऊन ठेपलं. आणि मी म्हणलं आशिष आता मला 2 दिवस तरी पूर्ण तू वेळ दे आणि माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घे. आणि त्या 2 दिवसाच्या प्रॅक्टिसवर आम्ही ते गाणं केलं. आणि ते सवाल जवाबात मांडायचं ही हेमंतची संकल्पना होती. तो म्हणला की कसं मांडणार, म्हणजे त्याच्यासाठी ती नर्तिका जी आहे तिला कुठेतरी आपण पेच प्रसंगात टाकणं गरजेचं आहे. ती जर सापडली कुठल्या तरी विचारात तर ती नक्कीच महाराजांचं स्मरण करेल आणि ती त्यांच्याविषयी गुणगान ती गाईल. तर म्हणून ते सवाल जवाबात असं ते 3 अक्षरी नाव जयाचे असं म्हणून ते तो कोडं टाकण्यात आलं तिला. आणि मग त्याच्या एक नाट्यमय असा तो म्युझिक व्हिडिओ आहे की नुसतं फक्त त्याच्यात नृत्य आणि गाणं असं न करता मग त्याच्यात एक नाट्याची गुंफण आहे. आणि मग तशा प्रकारे ते घडलं. आणि लुक विषयी तर बोललंच पाहिजे, जसं तू म्हटलीस की जयश्री गडकरांना समोर ठेवून तुमचा विचार होता, तो लुक फारच सुंदर झालेला आहे. तो कसा तू कोणी डिझाईन केला? तर स्नेहा गावडे म्हणून माझी खूप जुनी मैत्रीण आहे, गेली अनेक वर्षात ती माझ्याबरोबर मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. आणि माझे घारे डोळे आहेत तर ते थोडे विलनिश वाटतात कधी कधी. सो तेही तिने टोन डाऊन केले, तिच्या मेकअपनी तिने पूर्ण प्रयत्न केला की मला त्या जुन्या काळात घेऊन जाणं. आणि नथीचा साज म्हणून एक ब्रँड आहे, तर प्रियांका म्हणून एक खूप छान आर्टिस्ट आहे, तिने हाताने हे सगळे दागिने बनवले. म्हणजे हे रेडीमेड दागिने घेतलेले नाहीत, जे आम्हाला तो काळ आम्हाला
रिक्रिएट करायचा होता. त्यामुळे लिटरली आम्ही जयश्रीबाईंचे फोटोज स्क्रीनशॉट करून त्यात ते झूम करून की कसे दागिने आहेत, कशी गुंफण आहे ते करून त्या मुलीनी इतकं कमाल ते डिझाईन खूपच केलं. छान वाटतंय. म्हणजे नथही खरंच तिने- पारंपरिक दागिने वाटतायत. अगदी अगदी तिने नथही हाताने बनवलेली आहे आणि त्यामुळे तो नखशिकांत तो जो लुक क्रिएट झाला. साडी ही मी पैठणीच, त्याच्यात मी म्हणलं की नाही आपण पैठणीच नेसायची आणि ती अश्विनी भोसलेनी ती शिवून दिली तशा लावणीच्या पद्धतीने आणि तीही अगदी पायघोळ व्यवस्थित हे आहे. आणि असा तो सगळा तो टीम एफर्ट आहे. म्हणजे मी फक्त तिथे होते एक मॉडेल म्हणून असं आपण म्हणूया, पण ह्या सगळ्यांच्या मेहनतीने तो लुक क्रिएट झाला. आणि मी लहानपणापासून ना मला लावणी हा गीतप्रकार प्रचंड आवडतो निलिमा. मी इतक्या लावण्या गायल्यात, म्हणजे रंगमंचावरही गायल्यात आणि प्लेबॅक सिंगर म्हणूनही गायल्यात. तर मला असं व्हायचं की म्हणजे काय किती छान मजा आहे ना त्याची. मनापासून लावणी आवडते, खूप आवडते, खूप आवडते. आणि लहानपणी माझे आई बाबा संगीत नाटकांमधनं काम करतात, सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यांचे प्रयोग जेव्हा असायचे, आमच्या प्रयोगाच्या आधी हमखास लावणीचा कुठला तरी कार्यक्रम असायचा. तर मी विंगेतच असायचे. मी अशी तासन तास बघत असायचे, ऑब्झर्व करत असायचे की त्या कसं, त्यांची लकब कशी आहे. ते गाणं बरेचदा सुरेखाताईंचा मी परफॉर्मन्स जवळनं बघितलाय की गायिका नर्तिका कशी असते. लावणी नर्तिका नाही तर ती गायिका नर्तिका. तर ते जे गाणं सांगणं आहे, मांडणं आहे, तर ते मी खूप वर्ष ऑब्झर्व केलं होतं. जे माझ्यात होतं हे मला ह्या गाण्याच्या निमित्ताने कळलं. म्हणजे ते कुठेतरी ऑब्झर्व केलेलं आपल्यामध्ये असतं, झिरपत असतं. जे योग्य वेळ आली की तुम्हाला ते मांडता येतं. तर तसं काहीसं झालं. आणि तुझ्या पर्सनल फेवरेट लावण्या असं कुठल्या आहेत आधीच्या त्या? आता अनेक आहेत म्हणजे, आणि आशाताईंच्या तर खूप आहेत. म्हणजे लावणी आणि आशाताई आणि सुलोचनाबाई ही सगळी नावं म्हणजे अजरामरच आहेत. म्हणजे ते अमर आहेत. आणि तर खूप आहेत लावण्या. म्हणजे आता तो लुक केल्यानंतर जेव्हा तू आरशात बघितलंस माझा विश्वास नाही बसला. मी म्हणलं अरे बापरे, मी अशी दिसू शकते सिरियसली. आणि आशिषनी बघितला, म्हणजे तुझ्या आशिषनी बघितलं तेव्हा काय म्हणला? तो प्लेझेंटली सरप्राईज्ड होता. तो म्हटला की बापरे, मलाही इतक्या वर्षात कल्पना नव्हती की तू लावणीच्या वेशात तू एकतर तू स्वतःला प्रेझेंट करू शकतेस. हे खरंच म्हणजे मोठं सरप्राईज होतं आम्हा सगळ्यांसाठीच. म्हणजे सो लावणी मी गावी अशी तुझी हो, लावणी अर्थातच गायची आहे. त्याच्या आधी मला त्या रिॲक्शन हव्यात की त्या आणि शार्वीचं काय म्हणणं? शार्वी अशी होती ऑस्ट्रक. ती ही आपलीच आई आहे का, म्हणजे तिने बराच वेळ ओळखलंच नाही मला. तिने हे गाणं ऑडिओ ऐकलं होतं घरी, पण तिला अर्थातच ती अजून एक तर खूप लहान आहे, तिला शूटिंग आणि काय तिला कल्पनाच नाही. ती शोजची बऱ्यापैकी सवय झाली आहे माझ्याबरोबर येऊन की आई स्टेजवर गाते, मग ती तेव्हा ती बॅकस्टेजला नाचत असते, असं तिचं नेहमीचं ठरलंय. पण हे कॅमेरा समोर आई काय हे वेगळंच डान्स करते. तर एक क्यूट रिॲक्शन अशी होती की ती बराच वेळ अशी बघत होती आणि तिला डान्सची खूप आवड आहे. तर बरेचदा आम्ही स्टेप्स एकत्र करतो किंवा घरी डान्स करत असतो, पण हे गाणं मी समहाऊ घरी कधीच केलं नव्हतं. तर आशिष तिला फोर्स करत होता की कर ना, तू आई करते तसं कर इथे उभं राहून. अरे बाबा, ते दिसतंय सोपं, खूप अवघड आहे. दिसतंय तसं नाहीये ते आई खूप अवघड डान्स करते, तो मला नाही येणार आता. गोड तिची रिॲक्शन होती. तो ते खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. हे खूप स्पेशल आहे. तिने आईला एका वेगळ्या रूपात पाहिलंय. आता लावणी होऊनच जाऊ. येस, मुजरा शिवबालाच मी आता गाते, नंतर आपण बाकीची गाणी ऐकूच यात. येस. स्वराज्याचं तोरण जान बांधियल, नावतयाच मनात मी गोंदियल. युगायुगाच गिऱ्हाण बाई सोडिवल, मायभूमीच पांगतयान भेडियल. रूपतयाच बघताना ग, गुणराजाच गाताना ग, मनास येते भरते माझ्या राजाला शिवबाला. मानाचा मुजरा करते माझ्या राजाला शिवबाला, मानाचा मुजरा करते.
हा हा, खरंच खूप छान म्हणजे सावनी, की खूपच छान झालं हे गाणं. आणि खरंच त्याच्यात त्या महाराजांप्रती आदर आणि ती भावना तर अगदी स्पष्टपणे येते आणि ती तुझ्यात सुद्धा आहे आणि त्यामुळेच ती तितकी मनापासून जाणवते आम्हाला. जेव्हा हे लॉन्च झालं होतं तेव्हा आपले सर्वांचे लाडके दिग्गज सुरेश वाडकरजी सुद्धा आले होते. तर काय म्हणलं ते? माझ्यासाठी ते सगळं ती मोमेंटच खूप स्वप्न होती कारण इतक्या मोठ्या व्हेंचरची सुरुवात मी ह्या गाण्याच्या निमित्ताने करते आहे आणि त्या प्रसंगी पद्मश्री सुरेशजींचे आशीर्वाद मला मिळणं ही माझ्यासाठी खरंच खूप खास गोष्ट होती कारण लहानपणापासून मी सुरेशजींबरोबर मंचावर अनेकदा गाणं सादर केलेलं आहे त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहगायिका म्हणून. अगदी आत्तापर्यंत मी रेग्युलरली त्यांच्याबरोबर परफॉर्म करते आणि रंगमंचावर नेहमीच मला त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळतं, खूप प्रेरणा मिळते आणि त्यांचं नेहमी माझ्या करिअरकडे लक्ष असतं की काय करते सावनी, नवीन काय केलं आहे, अच्छा हे केलं आहेस मग असं कर तसं. त्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद नेहमीच माझ्याबरोबर असतात. म्हणून मी जेव्हा विचार केला की असं एक फंक्शन करायचं आणि त्या फंक्शनमध्ये हे गाणं लोकार्पित करायचं तेव्हा पहिलं नाव माझं सुरेशजींचं माझ्या डोक्यात आलं आणि अर्थातच हृदयनाथजी. पण ते प्रकृतीमुळे ते येऊ शकले नाही. तर पण सुरेशजी तिथे उपस्थित होते आणि त्यांनी जेव्हा ते गाणं पडद्यावर बघितलं तेव्हा आपसुकच म्हणजे त्यांची प्रतिक्रिया जेव्हा विचारली गेली तिथे ते म्हणले की सावनी, आम्हाला इतके दिवस माहितीच नव्हतं की तू इतका छान अभिनयही करू शकतेस किंवा इतकं छान नृत्यही करू शकतेस आणि आता मी तुला ह्या प्रसंगी सांगतो की तू आता ह्या धागा हा ठेवून पुढे तू पिक्चर करावास असं मला वाटतं. हे म्हणजे ये तो अपनी मन की बात छेड ली उन्होंने. वा वा. तर माझ्यासाठी खरंच हे खूप Biggest compliment आहे. हो अगदीच. आणि ते म्हणले आणि मी गाणार हा त्या चित्रपटात. वेळ लावो सुरेशजी प्लीज, लाजवू नका मला. हो आणि अवधूत गुप्ते सुद्धा म्हटले की हो संगीतकार पण आहे इकडे. येस. सो त्यांची खूप छान प्रतिक्रिया होती आणि खरंच खूप मोठा आशीर्वाद त्या रूपाने मला मिळाला त्यांच्यासारख्या इतक्या सन्माननीय व्यक्तीकडनं. आणि ते खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, म्हणजे असं नाही की त्यांनी फक्त कौतुक करावं, पण त्यांनी सांगितलं की जो काळ आम्ही अनुभवला आहे ते जेव्हा प्लेबॅक मध्ये फुल फ्लेजली गात होते तेव्हा अशाच प्रकारचं चित्रीकरण गाण्यांचं व्हायचं, तितक्याच घरंदाज पद्धतीने व्हायचं आणि ते त्या काळाची त्यांना आठवण झाली. हेच आमचं यश आहे किंवा हीच मोठी पावती आहे आमच्यासाठी. सादगी, ती सादगी हाच शब्द आहे की ते ती जपणं फार महत्त्वाचं. आणि कुठलाही आविर्भाव नाही की आता आम्ही कसं करतोय बघा, काहीच नाही. आम्हाला फक्त ते ज्या इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं आम्ही गुणगान करतोय तर ते आम्हाला त्यांच्या सन्मानानेच करायचं होतं आणि जे करण्याचं आम्ही पुरेपूर प्रयत्न. मला असं वाटतं की ही लावणी आता नक्कीच त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना आता गायली आणि परफॉर्म केली जाईल जिथे त्याची गरज असेल. आणि अर्थात आता बॅक टू तुझं 2026चं हे मोठं पाऊल आहे की सावनी रेकॉर्ड्स. म्हणजे खरंच सावनी, तुझा जो उत्तुंग ही जी झेप तू घेत असतेस, छानच वाटतं, नेहमीच छान वाटतं की दरवर्षी तू काहीतरी एक वेगळा आलेख तो वाढत राहतो आणि खूप कौतुकही वाटतं त्यात तुझं. आता हेच तू सांग की म्युझिक लेवल आणणं स्वतःचं, अर्थात ही खूप मोठं पाऊल आहे. हो. हा विचार आणि त्याची तयारी कशी, विचार म्हणजे काय हेतू? खूप असं काही मोठं टार्गेट ठेवलं नव्हतं ऑनेस्टली, पण एक कलाकार म्हणून जे काही अनुभव मला आजपर्यंत गाठीशी आले तर तेव्हा असं वाटलं की सुरुवातीपासूनचा प्रवास मी उलगडून सांगते की आधी पार्श्वगायिका म्हणून मी जेव्हा करिअर सुरू केलं तेव्हा पार्श्वगायन हा तर महत्त्वाचा टप्पा आहेच किंवा चित्रपटांसाठी गाणं हे नेहमीच एक एक्साइटिंग किंवा छान आनंददायी गोष्टच असते. पण कुठल्याही कलाकारासाठी त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण करावं इंडस्ट्रीमध्ये, हेही म्हणजे माझ्यासाठी ती गोष्ट जास्ती स्पेशल आहे. म्हणजे कारण पार्श्वगायन ह्याची संपूर्ण जबाबदारी माझी नाही आहे. जेव्हा त्या संगीतकाराला एखाद्या सिच्युएशनसाठी किंवा एखाद्या ॲक्ट्रेससाठी माझा आवाज योग्य वाटेल तेव्हा तो मला बोलवेल आणि तेव्हा मी गाईन. सो ही मोठी प्रोसेस आहे आणि ह्याच्यात बराचसा भाग नशिबाचाही आहे किंवा सिच्युएशनचा, अनेक फॅक्टर्स त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. पण म्हणून मी तेवढ्यावरच अवलंबून राहून मी हातावर ते वाट पाहणं बसणारी नाही. मला असं वाटतं की आजकालचा काळ असा आहे की सुदैवाने तुम्ही तुमच्या संधी क्रिएट करू शकता तुमच्यासाठी. तुम्हाला कोणाची वाट बघण्याची गरज नाही.
आणि ही धमक माझ्यात नक्कीच आहे, पहिल्यापासूनच होती. असं वाटायचं की मी का शांत बसू? जर माझ्यात काहीतरी टॅलेंट आहे आणि तो मला रसिकांसमोर आणायचा आहे, तर त्याचे बरेच चांगले मार्ग आहेत. आणि अशा भावनेनी मी सावनी ओरिजिनल्स ही यूट्यूब सिरीज सुरू केली होती. आणि ती सुरू केल्यानंतर माझीही इच्छा अशीच होती इनिशियली की कुठल्या तरी म्युझिक कंपनीने माझं गाणं घ्यावं, त्यांनी मला लॉन्च करावं. पण मी म्हटलं तसं त्याच्यातला बिझनेस ॲस्पेक्ट हा खूप मोठा आहे आणि तो एक कलाकार म्हणून आपल्याला नाही कळत, सुरुवातीला तर नक्कीच नाही कळत. आणि मग ते बरेचदा अयशस्वी झाला तो प्रयत्न, किंवा म्युझिक लेबलचे बरेच टर्म्स, कंडिशन्स, नॉर्म्स. कारण मी एक फक्त इंडिपेंडंट आर्टिस्ट नव्हते, मी ॲट द सेम टाईम प्लेबॅक सिंगर पण होते. सो तो समतोल साधणंही माझ्यासाठी गरजेचं होतं. म्हणून मी तेव्हा माझ्या यूट्यूब चॅनलचा आधार घेतला होता. आणि तो स्ट्रगल किंवा ते कष्ट खूप जवळनं बघितले होते की एखादं गाणं बनवणं त्या अर्थी सोपं आहे असं मी म्हणेन, पण ते रसिकांपर्यंत आणण्याची खूप मोठी प्रोसेस आहे. सो त्यात सगळ्यातनं नवीन कलाकाराला जावं लागतं. नवीन काय मी म्हणेन, कलाकाराला जावं लागतं, म्हणजे ती पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. सो मी ज्या गोष्टीतनं गेले त्यातनं असं शिकले की आपणच का नाही प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा न्यू कमर्ससाठी. अर्थातच तो प्लॅटफॉर्म माझ्या स्वतःसाठीही आहेच, म्हणजे माझी गाणी ओरिजिनल्स त्याच्यावर असणारच आहेत. पण असं वाटलं की आता मी ह्या टप्प्यावर आहे करिअरच्या की मी थोडाफार अजून सपोर्ट करू शकते अजून काही कलाकारांना. अगदी अगदी. सो त्या हेतूनी की तो एक असा ग्लोबल प्लॅटफॉर्म क्रिएट व्हावा ज्याच्यावर कुठल्याही भाषेचं बंधन नाही आहे. मीही स्वतः अनेक भाषांमध्ये गाते, तर असं एक रेकॉर्ड लेबल असावं जिथे हे बघ, कलाकार असणं ही एक वेगळी गोष्ट आहे, निर्माता असणं वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा एखादा कलाकार निर्माता होतो तेव्हा त्याचा एक वेगळा अँगल असतो आणि तो कला सापेक्ष असतो असं मला वाटतं. तर ती कला सापेक्षता मला मांडायची होती, ती इच्छा होती. कारण बरेचदा असं होतं ना, आजकाल गेल्या काही वर्षात असं झालं आहे की गाणी बनत आहेत, पण अशीच गाणी बनवली जातात ब्रीफ देताना सुद्धा, ये व्हायरल होना चाहिए भाई, ये वायरल होना चाहिए, इस पे हुक स्टेप निकलनी चाहिए, इसमें डांस होना चाहिए, वो इन्फ्लुएंसर्स वो सब परफॉर्म करना चाहिए. गणित सो पण मग एखाद्या कलाकाराला गझल मांडायची असेल तर त्यांनी करू नये का? कारण वो नाही आहे यार, वो सुनेंगे नहीं, वो बेचा नहीं जाएगा. तो गाणं विकायलाच का पाहिजे? ते फक्त मांडू शकतो, भले त्याचा ऑडियन्स 10,000 लोकांनी बघितलं असेल आणि एकीकडे एक गाणं आहे जे 10 लाख लोकांनी बघितलं, अरे पण ती 10,000 लोकही माझ्यासाठी महत्त्वाची आहेत एक कलाकार म्हणून. निर्माती म्हणून कदाचित निर्मात्याला वाटत असेल की नाही यार, मला पण वाटतंच आहे ना माझं गाणं पोचावं, पण तरी एक कलाकार म्हणून आनंद आहे की अरे ती 10,000 लोक सुद्धा माझ्यासाठी महत्त्वाची. आपल्याला हवं ते गाणं करता येणं, एक्झॅक्टली, हा एक मोठा फ्रीडम आहे. आणि तुझ्यासारखे एक अतिशय अभ्यासू आणि तितकीच जबाबदारीने गाणारी मुलगी जी आहे ती खरंच इतकं छान विचार करते, याचंच मला छान वाटतंय सावनी. आणि मग तो फ्रीडम तुला हवा होता आणि मग यातून हे सावनी रेकॉर्ड समोर आलं. तर मग बरेच वर्ष इंडिपेंडंट म्युझिकमध्ये काम केल्यानंतर, थोडा अनुभव गाठीशी आल्यानंतर की अच्छा लोकांना काय आवडतंय किंवा काय अजून आपण काय स्वतःला वेगळं अजून सिद्ध करू शकतो, म्हणजे ती एक जर्नी आहे, तो एक प्रवास आहे. हे ओव्हरनाईट होणारी गोष्ट नाही आहे. म्हणजे रोज काहीतरी मी नवं शोधते आहे स्वतःतलं. आणि तसं ते उलगडत गेल्यानंतर असं वाटलं की नाही, एक छान प्लॅटफॉर्म आपण क्रिएट केला पाहिजे. आपण फक्त आत्ता असं म्हणून नाही चालणार की काय मराठी संगीताचे काय दिवस आहेत किंवा काय, म्हणजे ह्याला एक जोड मी नक्कीच म्हणेन की गेल्या वर्षभरात मी ॲज अ पॉडकास्टर बऱ्याच संगीतातल्या मोठमोठ्या व्यक्तींशी गप्पा मारल्या. सो त्यातही माझा हा विचार पक्का होत गेला त्या सगळ्यात की आपण सगळ्यांचा हेतू काय आत्ता की आपलं मराठी संगीत आपल्याला पुढे न्यायचं आहे. हां, सो आपण एकमेकांना नावं ठेवण्यात आत्ता काय होणार आहे? आपण कुणीच पुढे नाही जाणार. त्यापेक्षा आपण एकमेकांच्या बरोबर उभं राहून आज एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला हात देणं म्हणजे काही खूप मोठं करणं असं नाही आहे, पण आत्ता आपण एकजुटीने पुढे जाणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तर संगीताचे चांगले दिवस येतील आणि आलेले आहेत, म्हणजे हा आशावाद माझ्या मनात नक्कीच आहे. कारण आता इंडिपेंडंट म्युझिक ज्या स्तराला आहे आत्ता, म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याला फक्त चित्रपटाचा आधार घ्यायची गरज नाही आहे. सुदैवाने सोशल मीडियासारखं इतका प्रभावी माध्यम आपल्या हाताशी आहे. रील्स कितीही आपण नावं ठेवली तरी रील्स हेही प्रभावी माध्यम आहेच आणि त्यातनं आपण रसिकांपर्यंत पोचतोच.
म्हणजे फक्त हुक स्टेप नसली तरी पोचतो, म्हणजे माझं असं म्हणणं आहे. सो इतकं सगळं असताना मग आपण पॉझिटिव्हली ह्याचा विचार करावा असं वाटलं. आणि मग कुठेतरी खुणगाठ ती पक्की होत गेली की नाही, आपण हे पहिलं पाऊल उचललं पाहिजे. आपण नाही तर कोण, म्हणजे हा, कारण जेव्हा संगीताचा व्यवसाय होतो तेव्हा तू म्हणतेस तसं त्या लेबल आणि मग त्या लेबल्सची त्यांची गणित आणि मग त्याप्रमाणे मग नाही, आणि तो ते योग्यच आहे. businessच, म्हणजे मी त्याला अयोग्य ठरवत नाही. अर्थातच प्रत्येक तोही जण इथे महत्त्वाचा बिझनेसच आहे. करायला आलाय, बरोबर. पण फक्त ते नाही असू शकत. तेवढंच नाही पाहिजे. मग ती कलाकाराची बाजू कधी कोण समजून घेणार, असं मला नेहमी वाटायचं की ती बाजू समजली गेली पाहिजे. आणि मग जर एखादा कलाकारच निर्माता असेल तर ती जास्ती चांगल्या प्रकारे समजून आता घेतली तू जाऊ एक खूप वेगळा विषय मांडला जो मला फार इंटरेस्टिंग वाटला की आता मधल्या काळात जेव्हा तू एक पॉडकास्टर म्हणून अनेक मोठ्या मोठ्या संगीतातल्या लोकांशी बोललीस, संवाद साधलास, तो खूप छान संवादच रंगतो, तो इतकं ती मैफिलच होऊन जाते, इतका तो छान आहे. तर त्याच्यात तू म्हणलीस की एकजुटीने यावं. हो. पण तुला वाटतं हे एकजुटीने येणं शक्य आहे? नक्की होतं आहे. आहे? होतं. आणि इतके ते ग्रुपिझम तुमच्याही इंडस्ट्रीत काही कमी नाही आहेत, तर होतं का हे? किंवा काही आहे का थोडी पॉझिटिव्हिटी? नक्कीच आहे. म्हणजे जसं अवधूत सर माझ्या म्युझिक लेबलच्या लॉन्चला उपस्थित होते, मी तेव्हाही हे म्हणलं की हे फक्त मराठी संगीतसृष्टीतच होऊ शकतं की स्वतः एक रेकॉर्ड लेबलचा ओनर, एक विरा त्यांचं म्युझिक लेबल आहे, आणि तरीही ते माझ्यातल्या गायिकेला सपोर्ट करायला आले होते तिथे. सो ही खरंच खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. किंवा मी जेव्हा पॉडकास्टसाठी अनेक कलाकारांना फोन केला की मला तुमची मुलाखत घ्यायची इच्छा आहे, तेव्हा मला काहीही न विचारता एका फोनवर ते हो म्हणले. सो म्हणजे फक्त तुम्ही ती पहिली स्टेप घेण्याची गरज असते. आपल्याकडे ना अझम्पशन्स खूप आहेत असं मला वाटतं, की आपणच ठरवतो की नाही ना, इथे लॉबीज आहेत, इथे आपण आउटसायडर आहोत. आधी मला वाटायचं की मी पुण्याची आहे, मी कशी मुंबईत काम करणार. अरे पण तुम्ही एक पाऊल पुढे या ना, तर समोरचा अजून एक पाऊल पुढे येईल. सो मी स्वतःहून जाऊन अप्रोच करायला सुरुवात केली लोकांना की मी आहे मुंबईत, आणि मला खरंच काम मागायला अजिबात लाज वाटत नाही. मी खरंच सांगते, कारण कामच मागतोय ना, अजून काय मागतोय, पैसे थोडी मागतोय. मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल, ह्याच्यासारखी पॉझिटिव्ह गोष्ट नाहीच आहे जगात. आणि संगीतात इतके छान छान वेगवेगळे प्रयोग करणारे लोक आहेत अगदी. आणि बरेचदा असं होतं ना की तू स्वतः विचारतोस की हो, कारण अझम्पशन्स असतात. मी मगाशी परत म्हणते की घारे डोळे, म्हणजे हिला ना ऍटिट्यूडच असेल, ही स्वतःच्याच विश्वात असेल. अरे नाही, आता तर नॅशनल अवॉर्ड पण मिळालाय, आता तर माहित नाही, असंही का? मला असं वाटतं की मला ना एक कलाकार म्हणून दुसऱ्या कलाकाराप्रती प्रचंड रिस्पेक्ट नेहमीच आहे. त्याच्यात मी कधीच लहान मोठंही मानत नाही. कधीच नाही. मी इनफॅक्ट माझ्यापेक्षा वयानी किंवा करिअरनी लहान असलेल्या व्यक्तींनाही स्वतःहून फोन करते. अनेकदा असं होतं की कोणीतरी न्यू कमर आहे आणि मला त्याचं गाणं खूप आवडलंय, मी स्वतःहून फोन करते किंवा डीएम करते. असे अनेक लोक आहेत की अरे तुम्ही कसं काय डीएम केलं. म्हणलं म्हणजे तुम्ही छान काम केलंय, मला तुम्हाला अप्रिशिएट करावं असं वाटलं. फार मोठा गुण आहे, फार कमी जणांना जमतं. नाही, आणि त्याच्यात माझा काही स्वार्थ नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की मी एक कलाकार आहे, पण मी एक रसिक पण आहे. म्हणजे मला एखाद्याने छान काही काम केलं तर ते मला अप्रिशिएट करायला त्याच्यामध्ये लाज नाही वाटत. म्हणजे मला असं वाटतं की ते त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे की बाबा तू छान करतोयस, मलाही आवडेल. नाहीयेत, खरंच नाहीयेत. आणि लॉबीज बद्दल तू म्हणशील तर मला लॉबीपेक्षा सुद्धा कम्फर्ट झोन असं वाटतं मला. म्हणजे आता माझं नाही आहे का कम्फर्ट झोन, माझेही मोजकेच काही संगीतकार मित्र आहेत ज्यांचं नाव मला पहिलं आठवतं जेव्हा मला गाणं करायचं असतं तेव्हा. तर ते साहजिक आहे. पण त्याला आजकाल खूप जास्ती म्हणजे मी म्हणलं ना, आपणच आपले शत्रू आहोत. मी खरं सांगते निलिमा, म्हणजे मला आजकाल इतका त्रास होतो की आपणच का फूट पाडतोय आपल्याच लोकांमध्ये, आणि बाहेरचे येऊन इथे एक काम करून जात आहेत. त्यापेक्षा एकत्र येऊ शकतो. अगदीच. आणि मराठी माणूस हा, नाहीतर आज मुंबईत इतके लोक येऊन करिअर करून गेले असते का गं, नॉन मराठी लोक. आपल्या मराठी माणसामध्ये मनातच तो एक सामावून घेण्याचा भाव आहे. मग तो आपण आपल्याच माणसांना का नाही दाखवत. बरं, मला हा प्रश्नच मी याच्यासाठी विचारला कारण मला इन जनरलच माहिती आहे तू आयुष्यात किती पॉझिटिव्ह आहेस, आणि म्हणूनच मला ही पॉझिटिव्हिटी द्यायची होती. आज जे बरेच नवे गायक येत असतात, जे स्ट्रगलर्स असतात, बिचारे त्यांना कळत नसतं की हे काय होतंय, पण तू आत्ता फार त्यांना मला वाटतं छान उत्तर दिलंयस आणि त्यांनाही ती पॉझिटिव्हिटी दिलीस की या मुंबई तुमची आहे. अगदीच आहे. आणि मी म्हटलं तसं, पण तुम्ही पहिलं पाऊल टाकायला कचरू नका. इट्स गिव्ह अँड टेक ऑलवेज. तुम्ही जर तुम्ही द टॅलेंट इटसेल्फ, हा ऑफकोर्स दॅट इज इम्पॉर्टंट, ते बेसिक, त्याच्या पुढचंच आहे हे सगळं.
पण मी म्हणलं तसं आपणच आपल्या बाउंड्रीज खूप जास्ती सध्या घातलेल्या आहेत आणि आपण आता एकत्र येण्याची गरज आहे आणि म्हणून त्याची सुरुवात मीही केली की एक फक्त गायिका म्हणून लोकांनी माझ्याकडे न बघता मी आज जर कुठल्या अजून एखाद्या गायिकेला माझ्या प्लॅटफॉर्मवर फीचर करू शकले तर का नाही, वाय नॉट. हा एक लिबरलच अप्रोच म्हणून मी जो आहे तुझ्यात. एखादं तुझं पॉडकास्ट जो अतिशय छान चाललेला आहे त्याच्याबद्दलही तुला छान प्रतिक्रिया येतात, एखादं मला आज त्यातलं एक असं तुला आज शेअर करायचं की या गेस्टनी माझ्या ही एक छान गोष्ट सांगितली जी मला लक्षात राहिली, असं काही पण खूप आहेत ग आणि प्रत्येक एपिसोडमध्ये आहेत. म्हणजे इतकं म्हणजे मी तासंतास बोलू शकते, अगदी सुरेशजींपासून ते आत्ताच्या म्हणजे रोहित राऊतपर्यंत सगळ्यांच्याच मुलाखती मी घेतल्या आणि तेही मी त्याच भावनेतनं. तेव्हाही लोकांना आश्चर्य वाटलं की अगं तू एक स्वतः गायिका आहेस. पण म्हणून माझ्यासाठी हे जास्ती महत्त्वाचं आहे की माझ्या गायिका म्हणून असलेल्या प्रवासात माझं हे शिक्षण आहे जे मी कुठल्याही कोर्सला आज मी पैसे देईन त्याच्यापेक्षा इथे मला हे अविरत शिक्षण मिळतं. आणि गायकांची पण मुलाखत घेतलीस हो तू. हो कसं काय जमलं तुला हे? अगं तेव्हा तर ते जास्ती सोपं होतं की आम्ही समदुःखी होतो. म्हणजे मी आणि वैशाली माडे जेव्हा आम्ही गप्पा मारल्या तेव्हा आम्ही म्हटलं की काय आम्ही ज्या फेस करतो गायिका म्हणून गोष्टी. सो आणि एकतर हे मिथ आहे की 2 ॲक्ट्रेसेस मैत्रिणी असू शकत नाहीत, 2 गायिका. हे खोटं आहे मित्रांनो. हे मी अगेन आपणच आपल्याबद्दल उठवलेल्या ह्या गोष्टी असतात, असं काही नाही. आम्ही सगळ्या गायिका छान भेटतो, आम्ही खूप गप्पा मारत असतो, आम्ही एकमेकींची गाणी ऐकतो, एकमेकींचे ड्रेसेस बघतो की कुणी काय घातलंय, अरे वा ही साडी छान आहे, हे छान आहे. आम्ही एकमेकींना व्यवस्थित कॉम्प्लिमेंट देतो. तुम्हीच बरेच छान अगदी वैशाली ताई सारखी सिनियर म्हणजे वैशाली सामंत तीही माझ्या पॉडकास्टवर आली. ती जवळजवळ 2.5-3 तास आम्ही गप्पा मारल्या. म्हणजे माझ्यासाठी इतका मोठा तो मास्टर क्लास होता की तिने एक गोष्ट जी मला गायिका म्हणून सांगितली ती माझ्याबरोबर राहिली नेहमीच. ती म्हणली की सावनी कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे कलाकाराला, किंवा ही गोष्ट टू से नो हे तिने खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली की ती जेव्हा इनिशियल डेजमध्ये थीम शोज करायला लागली होती आणि त्याचं तिला रीतसर पेमेंट मिळत होतं आणि ती छान म्हणजे तेव्हाच्या काळात ऑर्केस्ट्राज किंवा थीम शोज असायचे ते ती करत होती. पण ती म्हणली सावनी मला कुठेतरी असं जाणवलं की मी ह्यासाठी फक्त बनलेली नाही आहे. माझ्यामध्ये मी कुणाचा तरी व्हॉइस ऑफ बनण्यापेक्षा मी व्हॉइस ऑफ वैशाली सामंत का नाही बनत आणि मला माझा आवाज लोकांसमोर मांडायचा आहे. आणि मी एका दिवशी पेमेंट कलेक्ट करायला जाणार होते, एका ऑर्गनायझरनी बोलवलं होतं आणि मी ट्रेनमध्ये असताना मला असं वाटलं की मी आत्ता जर हे पेमेंट घ्यायला गेले ना तर मला ह्याची सवय लागणार आहे आणि मी आयुष्यभर हेच करत बसणार आहे, मग मी स्वतःला शोधणार नाही. सो मी त्या ट्रेनमधनं मी रिटर्न आले, मी उतरले ट्रेनमधनं, मी परत घरी आले आणि मी आजतागायत ते पेमेंट घेतलेलं नाही. मी दुसऱ्या दिवशीपासून माझा पार्श्वगायनाचा प्रवास सुरू केला. सो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आजकाल आपण कम्फर्ट झोनमध्ये खूप राहतो. सो ह्या लेसन मी ऐकल्यानंतर मीही म्हणजे इन्स्पायर झाले. मी म्हटलं की आपण का स्वतःला फक्त गायिका म्हणून बाउंड करतो. आपल्याकडेही अनेक ॲव्हेन्यूज आहेत, आपण विचार करू शकतो. आत्ता सुदैवाने काळ इतका चांगला आहे की तुम्हाला आता कुठल्याही राजाश्रयाची गरज नाही आहे. तेच हे इंडिपेंडंट म्युझिक जे आहे हे फार जे तुम्हाला खूप चांगला फ्रीडम देतं, तुम्हाला हवं ते गोष्ट करायला. त्याच्यात अर्थात ती मोठी जबाबदारी आहे आणि आर्थिक गणित खूप अवघड पण आहे. तेच ना, म्हणजे इट्स नॉट इझी. आज मी ठरवलं की गाणं करायचं तर कमीत कमी डिसेंट अमाऊंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. उठसूट तुम्ही कुठलंही रॅन्डम गाणं नाही करू. आणि ती रिस्की आहे की आता हे चालेल नाही. बरोबर. पण या सगळ्या सकट तुम्ही उभं राहता. पण काम करत राहणं महत्वाचं. कधी कुठली गोष्ट क्लिक होईल यू नेव्हर नो. म्हणजे अशीही बरीच गाणी आहेत किंवा इंडिपेंडंट म्युझिकमध्ये खास करून स्वप्नील दादाचं राधाई बावरी आहे किंवा गालावर खळी, ही गाणी प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्षांनी प्रकाश झोतात आली. म्हणजे अनेक लोकांना ती गाणी माहिती नव्हती, अचानक ती हिट झाली. सो कुठल्या गाण्याचं नशीब काय आहे हे तुम्ही नाही ठरवू शकत. तुम्ही काम करण्याचं ठरवू शकता जे तुमच्या हातात आहे. असं मला नेहमी वाटतं की तुम्ही काम करत राहा यार, ते कधी क्लिक होईल. म्हणजे मला आईबाबांनी नेहमी सांगितलं होतं हे की तू फेमस होण्यासाठी सिंगर होऊ नकोस. तुला गायिका व्हायचंय म्हणून तू गायिका हो. तुला फेमस गायिका व्हायचंय का, तर मग ते शॉर्टकट्स बरेच आहेत त्याचे. तुला आयुष्यभर गाणं करायचंय, तुला आयुष्यभर स्वरांची साधना करायची, जगायचंय त्यांच्यासाठी, मग तुला शॉर्टकट नाही आहे. मग तुला ते सिस्टमॅटिकच जायला लागेल आणि तुला काम करत राहायला लागेल. असं नाही की मी हे केलं यार माझं हे गाणं हिट नाही झालं मी आता नाही करणार.
असं नाही असू शकत. इट्स अ प्रोसेस. अजूनही मी जेव्हा 10 वर्षांपूर्वी केलेलं गाणं अचानक त्याचे व्ह्यूज वाढतात तेव्हा असं होतं, अरे म्हणजे कुणीतरी हे बघतंय. सो तुम्ही ते अंडररेट नाही करू शकत. म्हणजे असं सावनी रवींद्रचा आजचा काय म्हणतात मी सक्सेस मंत्रा असं मी विचारलं तर काय असेल तो? काम करत राहणे. अगदीच अगदीच. आणि फळाची अपेक्षा न करता. म्हणजे इथे मी भगवद्गीता नक्कीच मानते की कर्म कर, काम कर, फळाची चिंता करू नकोस, बस. कन्सिस्टन्सी. येस, कन्सिस्टंटली काम करत राहायचं. आणि हे आईबाबांनी तुला सांगितलं, जे स्वतःही खूप छान सिंगर. येस येस. घरून ती शिकवण तशीच होती. हो अगदीच. म्हणजे कारण तेही खूप खडतर प्रवास त्यांचा स्वतःचाही होता. ते कोकणातनं गाण्यासाठीच पुण्यात आले दोघंही. म्हणजे त्यांचं अरेंज मॅरेज, दोघंही शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेलं आहे त्यांनी. त्यामुळे त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच सांगू शकत नव्हतं. आणि तरीही म्हणजे गाण्यातलंच एक क्षेत्र मी निवडलं. असं नाही की मी शास्त्रीय गायिका झाले. अर्थात त्यांनी मला त्याच्याबद्दल खूप सजग केलं की ते म्हणले, आधी मला विचारलं त्यांनी की तुला सुगम संगीत का गायचं आहे? ते सुगम किंवा लाईट आहे म्हणून गायचं आहे का? तर ते लाईट नाही आहे कुठल्याही अँगलनी. तर मी म्हटलं नाही असं नाही आहे. हो, म्हणजे त्यांनी हेही माझ्यातलं तपासलं की हिला खरंच अर्ज आहे का? कारण तो काळ असा होता की जेव्हा नवीन नुकतेच फोन आले होते, थोडं यूट्यूब आलं होतं. सो बरेचदा असं असू शकतं ना की गायकाला त्या फेमच्या आशेनी अरे वा क्लासिकलला जरा मेहनत जास्ती लागते असा एक समज असतो. क्लासिकलला मेहनत जास्ती लागते, सुगम काय आपण पटकन पॉप्युलर होऊ, पटकन लोकांपर्यंत पोहोचू. तर त्यांनी विचारलं होतं मला. तर मी म्हटलं नाही असं काही नाही. मला शब्दप्रधान गायकी खूप आवडते. माझे गुरु संगीतकार यशवंत देव, लहानपणापासून मी त्यांच्याकडे शिकत आली. आणि कुठल्याही गाण्यात मला शब्द नेहमी मला फॅसिनेट करतात. किंवा मी नेहमी म्हणते की जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही सूर ऐकता, जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुम्ही शब्द ऐकता. सो वो जो दर्द है म्हणजे अख्ख्या लाईफचाच तो तुम्हाला शब्दांमधनं मिळतो. तर तो मला नेहमीच लहान वयापासूनच भावत आलेला आहे. आणि शास्त्रीय संगीतातही शब्द महत्त्वाचे आहेत, नाही असं नाही, पण ते प्रधान नाही आहेत. इथे कसं तुम्ही शब्द मांडता त्याच्यासाठी ते एक्सप्रेशन्स ही तुमची महत्त्वाची हे आहे. सो ते मी पहिल्यापासून परस्यू केलं होतं. जरी आई वडील शास्त्रीय संगीतातलेच मोठे गायक असले तरी. सो तीही वाट माझ्यासाठी खूप अवघड होती. आणि त्यातनं मग त्यांनी जसं मला सांगत गेले की पाय जमिनीवर, डोकं जमिनीच्या खाली असं ठेवून तू काम कर आणि आयुष्यात बाकी काही विचार करू नको, तू काम करत राहा. क्या बात आहे. वा सावनी, खरंच ही अतिशय सुंदर जर्नीच कुठेतरी तू समोर मांडलीस आत्ता. आणि ती सुरुवात म्हण ना, ते सुरुवात करे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही सुरुवात तू आत्ता जी थोडीशी इन शॉर्ट आम्हाला सांगितलीस ती पण फार महत्त्वाची होती. तो बेस फार महत्त्वाचा होता. आणि ही जी तुझी नवी लावणी आहे आता मुजरा शिवबाला, तर याच्या लॉन्चच्या वेळेला तू काही लावण्यवतींना सुद्धा बोलवलं होतंस. तर काय त्यांची रिॲक्शन होती आणि काय त्याचं मागे तुझा विचार होता? मला एकतर ना त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणं खूप माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. कारण जेव्हा आपण म्हणतो की आजपर्यंत ह्या नृत्य प्रकारातनं, गीत प्रकारातनं आजपर्यंत महाराजांना मानवंदना दिली गेली नाही आहे, तर ह्यामागे काय कारण असेल किंवा काही कारणांनी ते राहिलं असेल, तर मनात लावण्यवतींच्याही मनात नक्कीच असणार आजपर्यंत की आपण इतके विविध गीतप्रकार सादर करतो, तर आपल्या प्रकारातनं आपण महाराजांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला मानवंदना दिली पाहिजे. किंवा त्यांनाही अनेकदा असं, मी जेव्हा बऱ्याच जणींशी फोनवर जेव्हा इन्व्हाइट करण्यासाठी फोन केला तेव्हा त्या म्हणल्या की अगं हे आम्हाला नेहमी हा प्रश्न सतावतो की शिवजयंतीचा उत्सव असेल किंवा धार्मिक कुठल्या ठिकाणी जर आम्हाला कला सादर करायला बोलवलं असेल तर आम्ही काय सादर करावं, हा आमच्या पुढे विचार असतो. तर ह्या सगळ्याला तू खूप छान उत्तर दिलंस. आणि ज्या मोजक्या आपल्या लावण्यवती आहेत, ज्या आज आपली संस्कृती टिकवून ठेवलेली आहे, ज्या पारंपरिक लावणी, अस्सल घरंदाज लावणी अजूनही करता आहेत. म्हणजे मला दुर्दैव ह्याचं वाटतं की लावणी हा फक्त मनोरंजनाचा प्रकार नाही आहे, म्हणजे राहिला आहे आता. तर तो मनोरंजन ते आहेच मनोरंजन, पण तुम्ही त्या लावण्यवतींचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आज त्या खेडेपाड्यात कुठेही जाऊन आपली कला सादर करतात. त्यांना वेळोवेळी
चांगलं ट्रीटही केलं जात नाही, त्यांच्यासाठी उत्तम सुविधाही नसतात, सोयीही नसतात, पण तरीही त्या मनोरंजनाबरोबरच आज आपली संस्कृती टिकवून तो ठेवतात. वारसा जपतायत. तर ही कृतज्ञता आपण व्यक्तच केली पाहिजे. अशा भावनेतनं मी त्यांना तिथे आमंत्रित केलं होतं आणि फक्त आमंत्रित नाही तर मला तिथे सन्मानित करायचं होतं त्यांना, की त्यांना एक माझ्याकडनं ती कृतज्ञता मंचावर व्यक्त करायची होती. म्हणून माझ्या विनंतीला मान देऊन सगळ्याच जणी म्हणजे मेघा घाटगे, मेघाताई आली होती, आकांक्षा कदम आली होती, आशिमिक आला होता, अजून मीराताई पुणेकर होत्या, सुरेखाताई नेमका कामानिमित्त बाहेर होत्या त्यामुळे त्या नाही येऊ शकल्या. पण अशा अनेक ज्यांनी लावणीसाठी आयुष्य वेचलंय अशा नृत्यांगना तिथे उपस्थित होत्या आणि मी खूप आसुसलेले की त्यांची रिॲक्शन बघायची आहे मला. तर लिटरली निलिमा गाणं सुरू झालं आणि तो सवाल जवाब सुरू झाला तेव्हा आकांक्षाताईंनी माझा हात धरला आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते आलं. ती म्हणली, सावनी तुला कल्पना नाही तू आमच्यासाठी किती मोठी गोष्ट आज केली आहेस. ही लावणी मी रंगमंचावर घेऊन जाईन आणि मी ही वेळोवेळी सादर करीन. जेव्हा म्हणजे मला आमंत्रित केलं जाईल मी महाराजांना मानवंदना मी माझ्या कलेतनं देईन. जी गोष्ट त्या आसुसल्या होत्या इतके वर्ष हे करण्याचा, पण कुणाचं मन धजावलं नव्हतं किंवा कुणी ते पाऊल घेतलं नव्हतं, कुठलंही कारण असेल. तर ती माझ्यासाठी खूप मोठी पावती होती की आज ज्यांनी आयुष्य वेचलं आहे ह्या गोष्टीसाठी त्यांना हा माझा प्रयत्न आवडला आहे, अजून काय पाहिजे. क्या बात आहे, तू एक सुंदर भेटच दिली आहेस त्यांना आणि खरंच ती त्यांच्यासोबत कायम राहील आणि आणखी अनेक गावागावात ती लावणी या निमित्ताने जाईल. क्या बात आहे.